प्रश्नोत्तराचा कार्यक्रम साधारण 1 तासभर झाला आणि त्याच्यानंतर अचानक मुलांना काय वाटलं कोणास ठाऊक, मुलं एकदम अचानक ओरडायला लागली, आशाताई एक गाणं, आशाताई एक गाणं. आशाताईने असं नुसतं माझ्याकडे बघितलं. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गाणं म्हणायला मी सांगणार नाही. मग शेवटी मी उठलो, माईक हातामध्ये घेतला आणि आता मुलांना मी सांगणार. तेवढ्यात आशाताईंना काय वाटलं कोणास ठाऊक. आशाताई म्हटल्या, सर थांबा, ही लहान मुलं म्हणजे माझी धाकटी भावंड आहेत आणि या धाकट्या भावंडांचा आग्रह मी कसा म्हणू, त्यांच्यासाठी मी एकतरी गाणं म्हणतेच. ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचं रविवारी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर फक्त संगीत क्षेत्रावर नाही तर सर्व स्तरात शोककळा पसरल्याचं चित्र आहे. आपल्या स्वरांनी विविध संगीत प्रकारात गाणी गाऊन रसिकांच्या अनेक पिढ्यांवर आशाताईंनी राज्य केलं. खरं तर संघर्ष, जिद्द आणि अथक मेहनतीची सुरेल कहाणी म्हणजे आशा भोसले यांचं आयुष्य. प्रतिकूल परिस्थितीतून उभं राहत स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्यानं स्वतःला सिद्ध करताना त्यांनी यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या प्रवासात अनेक चढउतार होते, अपयशही होतं, पण प्रत्येक वेळी त्यांनी अधिक ताकदीने पुनरागमन केलं. म्हणूनच त्यांचं आयुष्य केवळ एका महान गायिकेची कहाणी नसून प्रत्येकाला प्रेरणा देणारा हा जीवनमंत्र आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती या दाम्पत्याच्या पोटी आशा भोसले यांचा जन्म झाला. आशा 9 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांनी सांभाळली. त्यानंतर मंगेशकर कुटुंब पुण्यावरून कोल्हापूर आणि नंतर मुंबईत स्थलांतरित झालं. कोल्हापुरात मंगेशकर कुटुंब काही काळ वास्तव्यास होतं. त्यावेळी आशाताईंची कोल्हापुरातील विशेष आठवण म्हणजे त्यांचं शिक्षण येथील विद्यापीठ हायस्कूलमध्ये झालं आणि त्याच विद्यापीठ हायस्कूलला आशाताईंनी भेट दिल्यावर शालेय जीवनातील आठवणी सांगितलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. From an early age, she joined in the family business, performing songs and short plays. This is my school. That is new building now. This is old. This is my class. When I was very, very young, I learned here so many good things. I was very, very naughty at my childhood. And always singing star at that age. And so many teachers, they called me in their classes and they asked me to sing and dance. So I always sing there. So our teacher, Mr. Mahajan, he always angry with me because he always told so many people that she's always sings in the class and playing tabla. She's not good student. But that time was very, very beautiful. I wish I could go back to childhood. वडिलांच्या निधनानंतर कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील दैवज्ञ बोर्डिंग समोर असलेल्या कार्यकरी यांच्याकडे मंगेशकर कुटुंब भाड्यानं राहत होतो. कोल्हापुरात आशाताईंचं काही काळ शालेय शिक्षण झाले. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराजवळ असणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या आशाताई माजी विद्यार्थिनी. याच शाळेत एका कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं. त्यावेळेला आशाताईंनी शाळेच्या मुख्याध्यापकांना एक अट घातली. ती अट होती की कार्यक्रमाच्या वेळेस गाणं गाण्याचा आग्रह करू नये. ही अट आशाताईंना शाळेत आल्यावर मोडावी लागली आणि ही अट कुणामुळे मोडली हे जाणून घेऊयात विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप कबाले सर यांच्याकडूनच. मला तो दिवस अगदी आठवतोय. 9 फेब्रुवारी 2010. आशाताईने शाळेमध्ये येण्याचं कबूल केलं, पण त्यांनी मला एक अट घातली. ती अट म्हणजे मला कुठेही उघडपणे गाणं म्हणायची सक्ती करायची नाही किंवा आग्रह करायचा नाही आणि तसं जर असेल तर मी शाळेमध्ये येते. मी म्हटलं ठीक आहे, अट मान्य आहे तुमची, तुम्हाला कुठेही जाहीरपणे गाणं म्हणायला सांगणार नाही असा मी त्यांना शब्द दिला.
त्याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी त्या शाळेमध्ये आल्या. त्यांच्याबरोबर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे सुद्धा होते. आमच्या शाळेमध्ये खोली क्रमांक 17मध्ये इयत्ता 8वीच्या मुलींच्या बरोबर त्यांचा संवाद घडवून आणला. मुलींनी त्यांना त्यांच्या त्या पाठ्यांशाबद्दल, सप्तस्वरांचे जीवनगाणे याबद्दल बरेच प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची मनमोकळेपणाने उत्तर दिले. तो मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आला की अशा त्यांची विद्यार्थ्यांच्याबरोबर एक प्रकट मुलाखत करावी. मी अशा त्यांना विचारलं की अशी प्रकट मुलाखत करूया का? अशा ते म्हटले काय हरकत नाही, मुलं जर प्रश्न विचारणार असतील तर मी त्यांना अगदी आनंदानं उत्तर देईन. मग चौकामध्ये लगेच सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं 5वी ते 10वीच्या, आणि अशा त्यांची एक प्रकट मुलाखत त्या दिवशी चौकामध्ये घेतली. लहान मुलं होती ती 5वी ते 10वीची. त्यांच्या बालबुद्धीला जे सुचतील ते प्रश्न आशाताईंना विचारले आणि आशाताईंनी त्यांची अगदी मनमोकळेपणानं उत्तर दिली. हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम साधारण 1 तासभर झाला आणि त्याच्यानंतर अचानक मुलांना काय वाटलं कोणास ठाऊक, मुलं एकदम अचानक ओरडायला लागली, आशाताई एक गाणं, आशाताई एक गाणं. आशाताईने असं नुसतं माझ्याकडे बघितलं. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गाणं म्हणायला मी सांगणार नाही म्हणून. शेजारी सुधीर गाडगीळ होते. मी सुधीर गाडगीळांच्याकडे बघितलं. सुधीर गाडगीळ म्हटले, आता सर तुम्हीच काय ते सांगा. मग शेवटी मी उठलो, माईक हातामध्ये घेतला आणि आता मुलांना मी सांगणार. तेवढ्यात आशाताईंना काय वाटलं कोणास ठाऊक. आशाताई म्हटल्या, सर थांबा, ही लहान मुलं म्हणजे माझी धाकटी भावंडं आहेत आणि या धाकट्या भावंडांचा आग्रह मी कसा मोडू, त्यांच्यासाठी मी एकतरी गाणं म्हणतेच. आणि त्या दिवशी आशाताईने 1 नाही 2 नाही म्हणता म्हणता त्या शाळेच्या चौकामध्ये जवळजवळ 20 गाणी म्हटली. कुठली साथ नाही, संगत नाही, हार्मोनियम नाही, तबला नाही, नुसता माईक आणि आशाताई. त्या दिवशी 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी आमच्या विद्यापीठातला चौक अक्षरशः आशाताईंच्या सप्तस्वरामध्ये न्हावून निघाला. सर्वजण तृप्त झाले. यानंतर आशाताई ज्या वर्गात शिकल्या तिथे त्यांनी भेट दिली. त्यावेळेला आशाताईंच्या एका विचारानं सर्वांचीच मनं जिंकली. तो कार्यक्रम संपल्यानंतर आशाताईंना आम्ही ज्यावेळेला 38-39च्या दरम्यान शाळेमध्ये बसत होत्या, तो इयत्ता 3रीचा वर्ग अजून आहे तसा शाबूत ठेवला होता. तिथे सध्या एक छोटीशी लायब्ररी आहे. मग ती लायब्ररी थोडीशी आम्ही पुस्तकं वगैरे बाजूला करून आशाताईंना त्या वर्गामध्ये नेलं. आशाताईंना बसण्याची खुर्ची दिली, त्या खुर्चीवर बसल्या. आशाताई म्हटल्या, इथं खुर्चीवर बसण्यापेक्षा मी खाली जमिनीवर बसले तर मला अधिक बरं वाटेल. परंतु आशाताईंना मी खाली बसू दिलं नाही. मला त्यातनं एवढं सांगायचं आहे की आशाताईंचे पाय किती जमिनीवर आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली की खुर्चीवर बसण्याची माझी पात्रता नाही, मला जमिनीवरतीच बसलं पाहिजे. आशाताईंचं मोठेपण आहे ते याच्यामध्ये आहे. विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकल्यावर पुढं गायन क्षेत्रात करिअर घडू लागल्यावर आशाताईंनी कोल्हापूर सोडलं. मात्र विद्यापीठ हायस्कूलच्या आठवणी त्यांच्या मनात नेहमीच रुंजी घालत. ज्यावेळी आशाताई कोल्हापूरला येत त्यावेळेस त्या अंबाबाईला नमस्कार करून दुसरा नमस्कार सरस्वतीला म्हणजेच विद्यापीठ हायस्कूलला करत असत. आशाताई बऱ्याच वेळेला अंबाबाईला येत असत. अंबाबाईला ते आल्या की अंबाबाईला देवळातनं बाहेर पडलं की लगेच त्या ठिकाणी जवळ विद्यापीठ हायस्कूल आहे. त्यामुळे विद्यापीठ हायस्कूलकडे तोंड करायचं, चप्पल काढायचं आणि विद्यापीठ हायस्कूलला पण नमस्कार करायचा. मी एकदा त्यांना विचारलं की आशाताई असं का करता, तर त्या म्हटल्या मला की जीवनामध्ये लक्ष्मी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी सरस्वती देखील महत्त्वाची आहे. सरस्वतीमुळंच लक्ष्मी प्राप्त होते. ही लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे माझी मातृदेवता, मातृशाळा, आणि त्यामुळे या मातृशाळेला मी नमस्कार करते. तर अशा या आशाताई. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आशाताईंनी कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये शाळेच्या चौकात जवळजवळ 20 विविध प्रकारची गाणी गायली. ही आठवण अनेक विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात आजही कायम आहे. तसेच आपल्या शाळेविषयी त्यांच्या मनात असणारं प्रेम हे वेळोवेळेला त्या कोल्हापूरला आल्यावरती शाळेला नमस्कार करताना अनेकांनी अनुभवलंय. सर्वांच्या मनाला भावणारी सुरांची देण आशाताईंनी आपल्याला दिली. आज अनंतात विलीन झालेला हा आशाताईंचा सूरमयी प्रवास
पिढ्यानपिढ्या गाण्याच्या रूपानं आपल्यासोबत कायमच आठवणीत राहणार आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.